कौंडण्यपूर येथे वारकऱ्यांच्या पालखींना एक प्रथम बक्षीस प्राप्त झालं, काय सांगा? 828 वर्षापासून सदानंद महाराजांनी चालू केलेली पालखीची परंपरा, म्हणजे हकीकत म्हटलं जातं की पांडुरंग पंढरपुरात कसे पोचले. रुक्मिणी माता रुसली होती आणि रुक्मिणी मातेला म्हणण्यासाठी पांडुरंग पंढरपुरात पोचले आणि रुक्मिणीचं माहेरघर कौंडण्यपूर, म्हणूनच ही पालखी कौंडण्यपूरवरून पंढरपूरला जात असते. हजारो वारकरी त्यात सहभाग होतात आणि त्या जल्लोषात पंढरपुरात तिचा आगमन होतं आणि या पालखीला सुद्धा एक मानाचं स्थान आहे. यावर्षी आनंदाची बातमी ही आहे की तिथे हजारो पालख्या येतात. त्या हजारो पालख्यात या पालखीला पहिला क्रमांक महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हातून दिला गेला आणि जसं पंढरपूर कॉरिडॉर होत आहे, लवकरच कौंडण्यपूर कॉरिडॉर होणार आहे ही त्याची मायाभूती झालेली आहे. त्याचं एकच टार्गेट आहे की विदर्भातलं रुक्मिणी मातेचं माहेरघर भगवान श्रीकृष्णाचा सासर कौंडण्यपूर लवकरात लवकर कॉरिडॉर म्हणून घोषित व्हावं, या दिशेकडे महाराष्ट्राच्या लाडक्या मुख्यमंत्र्यांची वाटचाल चालू आहे. अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी तसा कृती आराखडा सुद्धा तयार केलेला आहे. आता नुकत्याच मागच्या झालेल्या मेंटेनन्सच्या कामाच्या अनुषंगाने 11 कोटी कौंडण्यपूरला दिलेला आहे आणि मी जे इको टुरिझमसाठी मागितलं होतं ते 30 कोटीचा निधी सुद्धा उपलब्ध झालेला आहे. इको टुरिझम होत आहे आणि या वर्षी जवळपास 200 कोटीचा निधी कौंडण्यपूरसाठी सँक्शन होणार आहे आणि कौंडण्यपूर हे शक्तीपीठ महामार्गाला महाराष्ट्राचे लाडके महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी जोडून दिलेलं आहे. महाराष्ट्र आपल्या भारताचे गडकरी साहेब त्यांना म्हटलं जातं, त्यांनी नॅशनल हायवे नंबर 6ला हे जोडलेलं आहे. आम्ही पुढचा एक प्रोजेक्ट घेतलेला आहे की ज्या रस्त्याने भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला द्वारकेला घेऊन गेले, तो द्वारका महामार्ग आमची मागणी होती, त्याचं सर्वेक्षण सुद्धा चालू झालेलं आहे. लवकरच तो महामार्ग सुद्धा होईल ही अपेक्षा आहे आणि या कौंडण्यपूर कॉरिडॉरमध्ये मुळे या विदर्भाची खऱ्या अर्थाने उन्नती होईल आणि शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल आणि खरी सुख समृद्धी या अमरावती जिल्ह्यात, वर्धा जिल्ह्यात येईल आणि हा खऱ्या अर्थानं या अमरावती जिल्ह्याचा चेहरा होणार प्रकल्प राहणार आहे आणि त्या दिशेने आमचं वाटचाल चालू आहे. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या दिशेने वाटचाल करत आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी सर्व आम्हाला सहकार्य मिळत आहे आणि यावर्षी मिळालेल्या पालखीला पहिला क्रमांक ही त्याचीच वाटचाल आहे आणि खऱ्या अर्थानं रुक्मिणी मातेच्या आशीर्वादाने आणि भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने हा प्रकल्प लवकर झालेला आपल्याला समाधान मिळेल. भारतीय जनता पार्टीचा मी प्रदेश उपाध्यक्ष होतो, जिल्हाध्यक्ष होतो, आता जिल्हा नियोजन समितीचा तज्ज्ञ सदस्य आहे. या माझ्या मिशनमध्ये पहिल्या कौंडण्यपूर कॉरिडॉरचा विकास आहे आणि चिखलदरा हे मोठं पर्यटन स्थळ होऊन जेणेकरून जसं आम्ही कौंडण्यपुरातले जगभरातले कृष्ण भक्त होण्याचा प्रयत्न करणार आहे. भविष्यातला एअरपोर्ट सुद्धा कौंडण्यपुरात राहील अशी आमची प्रयत्न आहे आणि चिखलदरा डेव्हलप झालं तर खऱ्या अर्थानं या अमरावती जिल्ह्याचा आर्थिक विकास होईल आणि अमरावतीत मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होईल आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळेल. हाच आमचा पुढचा मानस आहे. त्याच दिशेनं आमचं एक एक पाऊल टाकत आहोत. पुढच्या वर्षी अजून पार्टीच्या मोठ्या जबाबदाऱ्या, अजून काही विषय येतील आणि त्याचा प्रत्येक गोष्टीचा विचार आम्ही या विकासात करणार आहोत आणि जनता जनार्दन आणि आमचं भारतीय जनता पार्टीचं राज्यातील सरकार आणि केंद्रातील देवेंद्र मोदीजींचं सरकार आमच्या पाठीशी आहे आणि विकास 100% होणार आहे. कारण हे डबल इंजिनचं सरकार आहे आणि हाच विकास आपल्या समाजाला मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं म्हणजे तुम्हाला पुढील 5 वर्षात एवढं काही दिसेल आजचं कौंडण्यपूर, नंतर 5 वर्षानंतरचं कौंडण्यपूर
आजचा चिखलदरा भविष्यातलं चिखलदरा हे बघायला मिळणार आहे आणि त्याच्यावरच आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय, जेणेकरून शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झाल्या पाहिजे, त्यांच्या मालाला भाव मिळाला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या जमिनीला एक चांगली किंमत मिळाली पाहिजे. या कौंडण्यपूरमध्ये कॉरिडॉर झाल्यानंतर इथे 5 स्टार हॉटेल्स येतील, 5 स्टार इंडस्ट्री येतील आणि येथील शेतकरी बांधवांच्या मुलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. जसं टेक्स्टाईल पार्कमध्ये 2 ते 2.5 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. पुढचं माझं मिशन याच्यासोबत टेक्स्टाईल PM मित्र हा प्रोजेक्ट आहे, त्याच्याकडे मी फोकस करणार आहे. धन्यवाद. तुम्हाला MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. MB न्यूजचे